श्री साथ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वंसवेद्या आत्मरूपा। भगवंता, ज्या तुझे ओम हे मंगलकारक नाम आहे, जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतोस, वेदांनी ज्या तुझे एकाचेच अनेक रूपांनी वर्णन केले आहे, जो तू स्वंसवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाहीस, ज्या तुझ्या सच्चिदानंद रूपाने सर्वत्र जय जयकार असून जो तू सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मरूपानेही आहेस, त्या तुला नमस्कार करतो। हे आद्यशक्ती स्वरूपा परमेश्वरा, तुला वंदन असो। वेदांनी ज्याचे वर्णन केले आहे असा आत्मस्वरूप तू आहेस, तुझ्या स्वतःच्या अनुभूतीत तूच प्रकट होतोस, तुला जय जयकार असो। ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रारंभी केलेल्या मंगल चरणात्मक प्रार्थना आहे। त्यांनी परमात्म्याला आद्यशक्ती, वेदांनी प्रतिपादित आत्मस्वरूप आणि स्वतःच अनुभूती साध्य असे संबोधले आहे। या पहिल्या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णांना वंदन करत आहेत। ते ओम नमोजी आद्या म्हणतात, ज्याचा अर्थ आहे, हे भगवंता, तुला वंदन असो। तूच आद्य, सर्वांचा पहिला मूळ हा तूच आहेस। वेदांनी ज्याचा महिमा गायलेला आहे आणि जो स्वतःचा अनुभव घेऊ शकतो, अशा तुझ्या चरणी प्रणाम करतो। देवा तूची गणेश, सकळार्थमती प्रकाश, म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी। श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे आत्मरूपा परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे। वैदिक वाङ्मयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरण स्वरूप असा जो गणेश, तो तूच आहेस। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, तूच गणेश आहेस, जो सर्व अर्थ आणि बुद्धीला प्रकाशित करणारा आहेस। मी श्री निवृत्तीनाथांचा दास आहे, कृपया माझे हे म्हणणे स्वीकार। या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वरालाच गणेश रूप मानले आहे आणि त्यांच्या कृपेनेच सर्व अर्थ आणि बुद्धी प्रकाशित होतात असे नमूद केले आहे। त्यांनी स्वतःला आपल्या गुरु निवृत्तीनाथांचा विनम्र दास म्हणून संबोधले आहे। हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवतसे। जेवढे काही वैदिक म्हणजे वेद व वेदानुकूल असलेले स्मृती, पुराणे वगैरे वाङ्मय आहेत, तेच या गणेशरूपी परमेश्वराची उत्तम रेखीव वेश केलेली मूर्ती असून त्या वाङ्मयातील शब्द हे गणेशाचे निर्दोष म्हणजेच अव्यंग असे शरीर शोभत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, जेवढे शब्द ब्रह्म आहेत ते सर्व अशेष संपूर्ण आहेत, ते सुंदर रूप आणि उत्तम वेश धारण करून साकार झाले आहेत। त्या ठिकाणी वर्ण आणि शरीर याचे कोणतेही दोष नाहीत, असे स्वरूप ते मिरवत असते। या ओवीत संत ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराच्या शब्द स्वरूपाचे स्तवन करत आहेत। शब्द ब्रह्म म्हणजेच शाश्वत सत्य, जे शब्दरूपाने व्यक्त होते आणि त्याचेच रूप हे निर्दोष आणि सुंदर असते। स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। निरनिराळ्या स्मृती ह्या गणेशाच्या शब्दरूपी शरीराचे स्वाभाविक अंगभूत अवयव आहेत। त्या सर्व स्मृतिरूप अवयवांच्या ठिकाणी त्या स्मृतीतील निरनिराळे सिद्धांतरूप अर्थसौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले सौंदर्य आहेत। ज्ञानेश्वर महाराज इथे काव्याच्या सौंदर्यशास्त्राचा विचार करत आहेत। ते म्हणतात की स्मरण, स्मृती हेच त्या काव्यातील अवयव आहेत। म्हणजेच काव्यातील गाभा, त्याचा आत्मा, शब्द आणि त्याची रचना जरी आकर्षक असली तरी काव्याचा खरा आत्मा त्याच्या अर्थात आणि स्मरणशक्तीत असतो। देखा अंगिक भाव, येथे अंगिक भाव म्हणजे भावनांची अभिव्यक्ती, जिच्यामुळे शब्द फक्त लिखित स्वरूपात न राहता त्यात जिवंतपणा येतो। तेथ लावण्याची ठेव, जिथे योग्य भावनांची अनुभूती आहे तिथे सौंदर्याची, लावण्याची ठेव आहे। शब्दातील मांडणीतील माधुर्य आणि त्यातून प्रकट होणाऱ्या भावनांमुळे काव्य सुंदर वाटते।
अर्थशोभा शब्दांच्या बाह्यरचनेपेक्षा त्याच्या अंतर्गत अर्थ अधिक महत्त्वाचा आहे आणि तोच काव्याला खरी शोभा देतो. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे, प्रमेय रत्नांची. 18 पुराणे ही गणेशाची वर्णरूपी शरीरावरील रत्नालंकार आहेत व त्यातील शब्दरचना ही त्या असलेल्या अनेक वेदांत सिद्धांतरूपी रत्नांची कोंदणे आहेत. अष्टादश पुराणे 18 पुराणे म्हणजे हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ जे विविध तत्त्वज्ञान, धर्म, नीती आणि कथा यांचा संग्रह आहेत. तिची मणिभूषणे हे पुराण म्हणजे जणू काही दागिन्यांमध्ये बसवलेले रत्न आहेत, म्हणजेच ती ज्ञानाच्या मौल्यवान रत्नांनी समजलेली आहेत. पदपद्धती खेवणे, योग्य पद्धतीने त्यांचे अनुकरण करणे किंवा त्यांचा मार्ग अनुसरणे. प्रमेय रत्नांची, प्रमेय म्हणजे सिद्धांत किंवा तत्त्वज्ञान आणि ती ज्ञानरूपी रत्ने पुराणांमध्ये अंतर्भूत आहेत. ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की अष्टादश पुराणे ही अमूल्य ज्ञानरत्ने आहेत आणि त्याची योग्य रीतीने अभ्यास केल्यास ती माणसाच्या जीवनाचा मार्ग उजळू शकतात. पुराणामध्ये गूढ तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, नैतिक मूल्य आणि मोक्षमार्ग समाविष्ट आहेत आणि म्हणूनच ती रत्नांच्या अलंकाराप्रमाणे तेजस्वी आणि मौल्यवान आहेत. पदबंध नागर तेची रंगथिले अंबर, जेथ साहित्य वाणे सपूर उजळांचे. त्यातील शब्दांची बांधणी ही गणेशाच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र असून त्यातील भरपूर उपमादी अलंकार साहित्य हेच त्या वस्त्राला उठावदार व बहुमोलाचे दाखवणारे तेज किंवा चकचकीतपणा होय. पदबंध नागर सुंदर आणि सुसंस्कृत शब्दांची रचना. पदबंध उत्तम काव्य, नागर म्हणजे विकसित, सुसंस्कृत आणि कलात्मक. तेची रंगथिले अंबर असे उत्कृष्ट साहित्य जणू आकाशातील रंग देणारे असते, म्हणजे ते संपूर्ण विश्वाला आपल्या तेजाने प्रकाशमान करते. जेथ साहित्यवाने सपूर, जिथे साहित्यांची समृद्धता आहे, जिथे ज्ञानाने आणि विचाराने भरलेले शब्द आहेत. उजळांचे असे साहित्य संपूर्ण जगाला प्रकाश देणारे आहे, ज्ञानाचा आणि सौंदर्याचा विस्तार करणारे आहे. ही ओवी ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यातील सौंदर्यशास्त्रातील विचार दर्शवते. ते सांगतात की सुंदर रचना आणि समृद्ध साहित्य हे केवळ शब्दांचा संच नसून ते विश्वाला प्रकाशमान करणारे आहेत. उत्कृष्ट साहित्य आपल्या अर्थपूर्णतेमुळे आणि सुसंस्कृततेमुळे संपूर्ण वातावरणाला उजळवते. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका, त्याची ऋणझुणती शूद्र घटिका अर्थध्वनी. जसा जसा विचार करावा तशी जी काव्य नाटके कौतुकास्पद व चित्ताकर्षक वाटतात तीच गणेशाच्या पायातील घागऱ्या असून त्यातील ध्वनर्थ हाच त्या घागरांचा ऋणझुण नाद होय. येथे घागरांच्या ध्वनीप्रमाणे काव्य व नाटके ही वेदार्थाला गोड ध्वनार्थाने प्रकट करतात असे माऊली सूचित करीत आहेत. म्हणून वेदार्थानुकूल वेदार्थाच्या ध्वनी काढणारी काव्य नाटके येथे स्वीकारली पाहिजेत हे उघड आहे. धर्मविरुद्ध विषय वासना वाढवून इंद्रियाचे चाळे पुरवण्याची प्रवृत्ती उत्पन्न करणारी काव्य नाटके येथे घेता येणार नाहीत. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्नबली. अर्थयुतीत निष्णांत होऊ पाहणाऱ्यांना या काव्य नाटकातून जे वैदिक सिद्धांत कौशल्याने मांडले आहेत ते सिद्धांत व्यक्त करणारी योग्य पदे हीच त्यातील रत्ने होत. जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. या वैदिक वाङ्मयातील व्यासादिक दर्शनकाराच्या विचार प्रांतीचे मर्यादा हाच गणेशाच्या कमरेला बांधलेला शेला असून त्यातील स्पष्टपणे झळकणारे विचार हेच शैलाचे मोकळे सडक पदर आहेत. शैलाचे झळकणारे पदर अनेक असले तरी ते जसे एकाच शैलाला शोभा आणतात त्याप्रमाणे दर्शनकाराचे विचार भिन्न दिसले
तरी ते एकाच अद्वैत वेदांत मतालाच पोषक असतात असे येथे माऊलींनी पुन्हा दर्शवले आहे. देखा षडदर्शने म्हणीपती, तेची भुजांची आकृती, म्हणूनी विसंवाद धरिती अयोध्ये हाती. वैदिक षडदर्शने जी म्हटली जातात तीच निरनिराळ्या भुजांची आकृती होय, म्हणूनच निरनिराळी आयुधे हाती धरली आहेत. गणेश पुराणात कृतयुगातील गणेशाचे षडभुजात्मक वर्णन केले आहे. तेच येथे षडदर्शनाच्या उपमेकरता माऊलींनी घेतले आहे. षडदर्शने ही बाहू आहेत व त्यातील प्रतिपाद्य विषय ही आयुधे आहेत. एक वैदिक दर्शन एका भुजेच्या निरनिराळेपणासारखे निरनिराळे दिसते व भुजांच्या निरनिराळेपणामुळे जसे निरनिराळ्या हातात निरनिराळी आयुधे धरता येतात, त्याचप्रमाणे निरनिराळ्या दर्शनाचा प्रतिपाद्य विषयही निरनिराळा दिसतो. एका शरीराच्या निरनिराळ्या हातात जरी निरनिराळी आयुधे असली तरी ती सर्व शरीर संरक्षणार्थच उपयोगी केली जातात. त्याप्रमाणे सर्व वैदिक दर्शने निरनिराळा विषय प्रतिपादित असली तरी ती वैदिक अद्वैत सिद्धांतानेच शेवटी पोषण करतात किंवा तोच अर्थ सिद्ध करतात असे दिसून येते. तरी तर्क तोची फरशू, नीती भेद अंकुशू, वेदांत तो महारसू, मोदक मिरवे. सतर्क हा हातातील परशु आहे, नीतिभेद हा अंकुश आहे आणि वेदांत दर्शनातील प्रतिपाद्य विषय जो परमानंद तो गणेशाच्या हातातील मधुर मोदक होय. येथे श्री महाराजांनी षडदर्शनांना बाहू म्हणून प्रतिपाद्य विषयांना आयुधे म्हटले आहे. न्याय, वैशेषिक, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, सांख्य, योग अशी वैदिक षडदर्शने आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम न्यायदर्शनाला गणेशाच्या हाताची उपमा देऊन त्यातील प्रतिपाद्य विषय जो सतर्क त्याला गणेशाच्या हातातील परशुंची उपमा दिली आहे. ही उपमा फार संपर्क आहे. वाटेमध्ये आड येणाऱ्या पदार्थाचा छेद करण्याकरिता जसा परशुंचा उपयोग केला जातो, त्याप्रमाणे अद्वैत ब्रह्मज्ञान संपादन करताना जे संशय उत्पन्न होतात किंवा आक्षेप घेतले जातात त्याचा उच्छेद करून शुद्ध ब्रह्मविचार अंतःकरणात ठसविण्याकरता वेदांतात सतर्काची आवश्यकता मानली आहे. श्रुतीत सांगितलेल्या सिद्धांतात दृढ बिंबविण्याकरता सहाय्यार्थ वेदांतात श्रुतिनुकूल तर्काचा अंगीकार केला आहे. श्रुती विरोधी तर्कांचा मात्र वेदांतात स्वीकार नाही. अशा रीतीने न्यायशास्त्र सतर्काचे स्वरूप दाखवून वेदांताला पोषक होते. नीतिभेद अंकुश, नीतिभेद म्हणजे वैशेषिक दर्शन होय. या वैशेषिक दर्शनाला नीतिभेद म्हणण्याचं कारण असे की नीती म्हणजे धर्म. पूर्वमीमांसा दर्शन व वैशेषिक दर्शन या दोघांनाही धर्माची व्याख्या केली आहे. पूर्वमीमांसा दर्शनाने अमुक कर अशी आज्ञा या वचनावरून धर्माचे लक्षण ठरविले व वैशेषिक दर्शनाने थोड्या भिन्न रीतीने ज्याच्यापासून विशेष सुख व मोक्ष सुख मिळते तो धर्म अशा फलावरून धर्माची व्याख्या केली आहे. म्हणून वैशेषिक दर्शन नीतिभेद म्हणजे धर्मभेद किंवा भिन्न रीतीने धर्माची व्याख्या करणारे शास्त्र होय. या शास्त्राला श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशाच्या हातातील अंकुशाची उपमा दिली आहे. याचे कारण असे की वैशेषिक दर्शनाने जी धर्माची व्याख्या केली आहे ती ज्या धर्माच्या योगाने अभ्युदय सिद्धी व निश्रेयस सिद्धी होते तो धर्म अशी अट आहे. या धर्मचरणाने निश्रेयस अंतरेल व नुसता अभ्युदय साधेल असे आचरण धर्मरूप नव्हे. येथे अभ्युदय साधताना निश्रेयस अंतकरण नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. असा हा धर्मभेद नाही व अंकुशाप्रमाणे कार्य करतो. अंकुशाच्या योगाने जसा माहूत हत्तीला वळवितो तसा हा धर्मभेदही निश्रेयस घातक अशा स्वैरवृत्तीपासून वळविणारा होतो. वेदांत तो महारसू, वेदांत दर्शनाने परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून
त्या दर्शनाला गणेशाच्या हातातील मधुर अशा मोदकाची उपमा दिली आहे.